ना टेबल ना हॉटेल, ही आहे आपली गावरान चव, ती पण रॉयल. तर ही आहे रॉयल शेतकऱ्याचे रॉयल लक्झरी लाईफ. आपण कितीही पैसे खर्च करा, कितीही काय करा, पण ही रॉयल लक्झरी लाईफ आता कोणालाच भेटू शकत नाही, ती पण एवढ्या गावरान पद्धतीने. लोक आजकाल हजार रुपयांची तिकिटे खरेदी करतात आणि हुरडा पार्टीमध्ये जातात, पण आपला शेतकरी हे रोज अनुभवतो, रोज. तर आज आम्ही मस्त असा हुरडा पार्टीचा प्लॅन बनवला होता आणि तीच करण्यासाठी आम्ही आत्याच्या घरी आलो होतो. तर मी आणि भैया सकाळी सकाळी आवरून आत्याच्या घरी आलो, कारण आज आम्हाला शेतात जाऊन हुरडा पार्टी करायची होती. मग तसं आम्ही घरी आलो आणि मग घरून आम्ही शेतात जायचं ठरवलं. तसं तर आम्हाला पायीच जायचं होतं बरं का शेतामध्ये, पण खूप जास्त उशीर पण झालेला होता आणि मग शेत दूर होतं, तर मग आम्हाला टाईम लागला असतं, म्हणून मस्त आम्ही गाडीवर निघालो. तर मी आणि सौरभ आणि भैया आणि आता हे दोघं जण निघाले होते असं. तर मग आम्ही मस्त असं शेतात पोहोचलो होतो. मी आणि सौरभ जरा लवकर पोहोचलो होतो, कारण आम्ही लवकर निघालो होतो आणि त्यांना दरवाजा लावायसाठी घरी ठेवलं होतं. आणि ही आहे माझी आत्या. आणि आपल्या महाराष्ट्रातील लोकांची तर दिवसाची सुरुवात ही चहाशिवाय होत नाही, आणि आमची तर शेतकऱ्यांची म्हणजे कामाला पण आम्ही चहा घेतल्याशिवाय लागत नाही. म्हणून मस्त आत्याने असा गुळाचा चहा बनवला आणि मग आम्ही मस्त तो चहा घेतला. आणि आज आम्हाला हरभऱ्याची भाजी खोडायची होती. कारण मग उन्हाळाभर ती आपल्याला मस्त मस्त भाज्या करून खायला काम येईल. आणि घाटे लागायच्या अगोदर फुलं जेव्हा लागतात ना हरभऱ्याला, तेव्हा ती भाजी खोडायची असते. मग आम्ही मस्त भाजी खुडली आणि भाजी करायला घेतली, कारण आज आम्हाला शेतामध्ये ही भाजी करून पण खायची होती. आणि नंतर मग मी हुरडा भाजायला घेतला. हुरडा हा आम्ही विकत आणला होता, कंस नाही होते भेटले, डायरेक्ट हुरडाच भेटला होता. मग आम्ही तो कढईमध्ये भाजून घेत होतो आणि मग आम्ही मस्त हुरडा खाल्ला, जेवण केलं. आणि आता ही आमची गँग जी खूप उशीर आली होती, कारण तिचा ना आज पेपर होता. ही आहे माझी बहीण, म्हणजे माझी आत्ते बहीण, आणि ती सांगत होती तिला आज पेपर वगैरे कसा गेला कसा नाही. आणि तुम्हाला जर बघायचं असेल ना की आम्ही दिवसभर हुरडा पार्टी कशी केली, काय काय मज्जा मस्ती केली, तर मी फुल व्लॉग यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि बायोमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही लवकर लवकर जाऊन बघा. आणि ही मला सोडायला म्हणून घरी आली होती बरं का. आणि इथं बघा हिचं काय सुरू आहे, म्हणजे या मांजरीला भेटायला आली होती.